मयुरी जगतापच्या आईकडून राज्य महिला आयोगाकडे 7 महिन्यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली होती। हगवणे कुटुंबाने मयुरीला दिलेल्या यातनांसंदर्भात पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला होता। नोव्हेंबर 2024 मध्ये हे पत्र लिहिलं होतं, मात्र पत्रावर काहीच कारवाई झाली नाही। मयुरी प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग आता गोत्यात आलाय। वैष्णवीप्रमाणेच मोठी सून मयुरीला हगवणे कुटुंबाने किती नरक यातना दिल्या याचं पत्र तिच्या आईनं 7 महिन्यापूर्वी महिला आयोगाला लिहिलं होतं। या पत्रामध्ये मयुरीची आई लता जगताप यांनी हगवणे कुटुंबानं मयुरीला दिलेल्या नरक यातनांचा पाढा वाचलाय। विशेष म्हणजे 6 नोव्हेंबर 2024 ला हे पत्र लिहिलं होतं, मात्र यावर कुठलीही कारवाई झाली नाही। या पत्रावरून महिला आयोग आता गोत्यात आलाय। 20 मे 2022 ला मयुरीचं सुशील हगवणे सोबत लग्न झालं। लग्न झाल्यानंतर हगवणे कुटुंबानं फॉर्च्युनर गाडी आणि पैशांच्या मागणीचा सपाटा सुरू केला। सासू, सासरा, दीर आणि नणंद यांनी मारहाण करून धमकी देण्यास सुरुवात केली। आमच्याकडे बंदूक आहेत, तुझी आई आणि दिव्यांग भावाला मारून टाकू अशी धमकी दिली। माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी, आमच्या मागे राजकीय पाठिंबा असं म्हणत दमदाटी केली। 18/2/2024 ला पौंड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली। पोलीस अधिकाऱ्यांनी समज देऊन मध्यस्थी केली। मयुरीला सोडावं म्हणून तिच्या पतीच्या मागेही तगादा लावायचे। मयुरीचा पती नकार देत असल्यामुळे त्याचा रागही मयुरीवर काढायचे। 6 नोव्हेंबर 2024 ला पती घरात नसताना मयुरीला बेदम मारहाण झाली। सासू, सासरा, दीर आणि नणंद यांच्याकडून मयुरीला बेदम मारहाण झाली। तिचे कपडे फाडले। मारहाणीवेळी सासऱ्याने मयुरीच्या छातीला हात लावला। दीराने मयुरीच्या अवखड जागी लाथ मारली। तुला मूल होत नाही तर आमच्याकडे ये या भाषेत मयुरीला शिवीगाळ केली। मयुरीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू असल्याचं कळताच दीराने मोबाईल हिसकावून पळ काढला। मोबाईल हिसकावल्यानंतर मयुरी त्याच अवस्थेमध्ये दीर शशांकचा पाठलाग करत होती। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेली आहे। मयुरी हतबल होती। त्याच वेळी सासू आणि नणंदेनं तिच्या विरोधात तक्रार दिली। अशा अनेक घटना आहेत ज्या अर्जामध्ये नमूद करता येऊ शकत नाहीत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे। वैष्णवी प्रकरणावरून 5 महिला नेत्या चाकणकर यांच्यावर भडकल्यात। महिलांना न्याय देऊ शकत नसाल तर राजीनामा द्या अशी मागणी होते। त्यातच राष्ट्रवादीमधल्या रुपाली पाटील यांनी सुद्धा आयोगाच्या चौकशीची मागणी केली आहे। आम्ही त्यांचा राजीनामा मागितला तर गैर काय आहे? जर तुमच्याकडनं हे पद सांभाळलं जात नसेल, तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नसाल आणि वेळोवेळी जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत असाल तर तुम्हाला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाहीच। आणि ह्या केसमध्ये आम्ही त्यांना जर तुम्ही बघितलं असेल तर महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे 2 पद आहेत। त्या पार्ट टाइम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत आणि पार्ट टाइम त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत। आम्हाला पार्ट टाइम अध्यक्ष नकोयत, आम्हाला 24/7 फुल टाइम महिला आयोगाला अध्यक्षांना वेळ देणारे अध्यक्ष हवे आहेत। आज तो फक्त मी 3 महिला उभे केलेली आहे आणि जरी रुपाली ताईने अजून काम केलं नाही तो पूर्ण 35,000 महिलांचा तापा घेऊन ज्या महिलांनी तुमच्याकडे कंप्लेंट केली आहे ते सगळी महिलांना घेऊन मी महिला आयोगचे बाहेर आंदोलनासाठी बसणार आहे, मागणीसाठी की तुम्ही राजीनामा द्या। कारण अशा चिल्लर आणि चिल्लर बाईंना जर बसवलं असेल आणि फक्त असं करत असतील तर मला वाटतं तुम्ही महाराष्ट्राला नटवा, तुम्ही नटवी म्हणून पुढे येऊ नका। महाराष्ट्राला नटवा ना, न्याय द्या ना, त्यांच्यासाठी महिलांसाठी काय काय करा ना। जरी आयोगावरच्या अध्यक्षा या आमच्या पक्षाच्या जरी असतील
तरी आयोग हा पक्षविरहितच काम केलं पाहिजे, कारण का ते संविधानिक पदावर आहे. त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या तक्रारीवरनं आयोगाची चौकशी करावी. त्याच्यात जर त्यांनी आपल्याला दिसून आलं की बाबा त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे किंवा खरंच वेळ लागलेला आहे, कारण का हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे. हा हुंडाबळी बंदच झाला पाहिजे. मयुरी हगवणेच्या बाबतीत जर त्यावेळी कडक कारवाई करण्यात आली असती, पोलिसांकडनं असो किंवा आयोगाकडनं असो, तर वैष्णवी आज आपल्या जगात असती का? हे महिला आयोगाचं पद जे आहे ना, हे खरं तर मला वाटतंय राजकीय पार्टीशी संबंध असलेल्या व्यक्तीला न देता हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे, कारण त्यामुळे पारदर्शकता येऊ शकते. शेवटी काय, राज महिला आयोगाच्या अध्यक्षाची जी पॉवर आहे ती खूप स्टॅच्युटरी पॉवर आहे. त्यांना खूप मोठे अधिकार आहेत. त्यांनी सो मोठं पण काही ऍक्शन करायला पाहिजे होत्या. दुर्दैवाने मयुरीने जी कंप्लेंट केली होती तिची कॉग्निजन्स पण त्यांनी घेतलं नाही. का? कारण त्यांचे जे सासरे होते ते त्यांच्या पक्षाशी निगडीत असल्यामुळे त्यांनी ती घेतली नाही. या पूर्ण प्रकरणाची जबाबदारी राज महिला आयोगाला घ्यावी लागेल, रुपाली चाकणकरांना घ्यावी लागेल, कारण त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे आज ही घटना झालेली आहे. अंजली दमानिया यांनी ऑडिओ क्लिप ऐकवत आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले. जुन्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप ऐकवत सुपेकर चुकीच्या पद्धतीनं काम करतायत असा आरोप दमानिया यांनी केला. हगवणे कुटुंबानं सुनाना सुपेकरांचा धाक दाखवल्याचा आरोपही दमानिया यांनी केलाय. तर अजितदादांनी सुपेकरांना फोन करून सक्त ताकीद दिल्याचं रुपाली पाटील यांनी म्हटलंय. हे जे जालिंदर सुपेकर आहेत त्यांच्या विरोधात हे महिला आयोगाला मयुरीच्या आईनी लिहिलेलं पत्र, त्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की एकदा नाही अनेक वेळा मेहुण्यांचा धाक दाखवून आणि राजकारण्यांचा धाक दाखवून या कुटुंबाला हैराण केलं गेलं. मेहुण्यांचा म्हणजे जालिंदर सुपेकर. आता इथे असं लिहिलंय की माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे आणि आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे. सुपेकरांना सुद्धा त्यांनी सक्त ताकद दिली की जर यांनी हे जे काही आरोप करतायत त्याच्या चौकशीमध्ये जर तुमचा साधा कुठला फोन आणि काही गोष्टी जर दिसल्या तर तुम्हालाही तुमच्यावरही कडक कारवाई करा, असं स्वतः अजितदादांनी सांगितलं. फोन केला सुपेकरांना. हो केला. मी तुम्हाला तेच सांगते, अजितदादाचं काम काय करतो जातो देहू आळंदी नाही. अजितदादा न्याय देणारे व्यक्ती आहेत. अजून काय अशा सक्षम नेत्यांनी करावं. तर हगवणे कुटुंबासंदर्भात कोणतीही सूचना दिलेली नाही. हगवणेनं केलेल्या अमानवीय अपराधाशी कुठलाही संबंध नाही असा खुलासा आयजी जालिंदर सुपेकर यांनी केलेला आहे. तर माझ्याबाबत प्रसिद्ध झालेली ऑडिओ क्लिप ही बनावट असून संबंधितांच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असं आयजी जालिंदर सुपेकर यांनी म्हटलंय. तर हगवण्याच्या कृत्याशी माझा संबंध नाही असं सुपेकर यांनी म्हटलंय. मागील 2 वर्षापासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर आहे असं आयजी जालिंदर सुपेकर यांनी म्हटलंय. त्यामुळे माझ्या कार्यकारी पोलीस दलाशी कोणताही संबंध नाही. कार्यकारी पोलीस दलामधील कोणताही घटक हा माझ्या अधिपत्याखाली नाही असं सुपेकर यांनी म्हटलंय. त्यामुळे मी कुणाला सूचना देण्याचा संबंध येत नाही असंही सुपेकर यांनी म्हटले. हगवणे कुटुंबाबाबत मी कुणालाही कसलीही सूचना दिलेली नाही असंही सुपेकर यांनी स्पष्ट केलं. हगवणे कुटुंबानं केलेल्या अमानवीय अपराधाशी माझा कुठलाही संबंध नाही. त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदर सुद्धा निषेधच केलेला आहे असं सुपेकर म्हणाले. कृपया त्यांच्या कृत्याशी माझा संबंध जोडू नये ही माझी नम्र विनंती असं सुपेकर यांनी म्हटलंय. माझ्याबाबत प्रसिद्ध झालेली ऑडिओ क्लिप ही बनावट आहे असं सुपेकर यांनी म्हटलं. संबंधितांच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असंही त्यांनी म्हटलं आहे. तर राजेंद्र हगवणेच्या फॉर्च्युनर आणि थार या 2 गाड्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. 2 अलिशान गाड्यांचा शोध अद्याप सुरू आहे. राजेंद्र हगवणे सून वैष्णवीच्या मृत्यूनंतर 7 दिवस फरार होता. हगवणे फरार असताना पुणे, सातारा, कर्नाटकात तो मुक्कामी होता. हगवणे पिता पुत्रांनी वापरलेल्या आलिशान फॉर्च्युनर आणि थार गाड्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ठाण्यात आहेत. हीच ती फॉर्च्युनर गाडी जी हगवणेनं वैष्णवीच्या कुटुंबाकडून हुंड्यात घेतली होती. हीच ती थार गाडी ज्यानं हगवणे पिता पुत्र पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं फरार झाले होते. पोलिसांकडून सासरा आणि दिरानं वापरलेली बलेनो आणि फोर्ड गाडीचाही शोध सुरू आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे हे गाड्या बदलत फरार होत होते. राजेंद्र हगवणे सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर 7 दिवस फरार होता. 17 मे रोजी राजेंद्र हगवणे वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी औंधमध्ये जिल्हा रुग्णालयात आला होता. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच हगवणे फरार झाला. 16 मेला
याच जिल्हा रुग्णालयात जी आहे तिची डेड बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमसाठी घेऊन येण्यात आली। त्याच वेळी दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 मेला पोस्टमॉर्टम होत असताना राजेंद्र हगवणे जो आहे तो 20 ते 25 कार्यकर्ते घेऊन याच जिल्हा रुग्णालयात आला। त्याला कुठंतरी कुणकुण लागले की आपल्यावर गुन्हा दाखल होत आहे, त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर गुन्हा दाखल होत आहे। या संपूर्ण ठिकाणी जो आहे तो त्याचा लपंडाव जो आहे तो सुरू होता। आरोपी राजेंद्र हगवणे मावळमधील पवनानगरमधल्या बंडू फाटकांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी होता। याच फार्म हाऊसवरून आरोपी राजेंद्र हगवणे हा थार गाडी घेऊन आला होता। हगवणे पिता पुत्र आणि फार्म हाऊसचा मालक एकमेकांना ओळखत नव्हते। हगवण्यानं केलेल्या कृत्याची कल्पना नव्हती असं बंडू फाटक म्हणालाय। त्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती, कारण माझ्या घरी मुलाचं लग्नाचा कार्यक्रम होता। 8 दिवस मी त्याच्यामध्ये बिझी होतो, त्याच्यामुळे राजेंद्र हगवणेने असे काही कृत्य केले याची मला बिलकुल कल्पना नव्हती। फरार हगवणे पिता पुत्र साताऱ्यातील पुसे गावातल्या शेतातही थांबले होते। ते 10-15 मिनिटं थांबले आणि इथून थांबून गेले। ते पाऊस पडत होता त्यामुळे थांबले। इथून आमचे आंबे वगैरे उतरायला चालले होते, एवढे थांबले, बाकी काय नाही। परत ते निघून गेले इथून। नाही, पण त्यांची काय ओळख कशी काय तुमची जरा थोडीशी माहिती द्या ना। ओळख म्हणजे फक्त आमच्याकडे बैल होता त्यांचा, तुमचा राहुल जाधव, बापू जाधव, पुशेगावकर, त्यांच्या बैल इथं आहे। ते त्यांच्यापाशी येतात जातात, नेहमी येत होते जात होते, एवढा संबंध, बाकी काही नाही। फरार काळात हगवणे पिता पुत्र 2 दिवस 2 रात्री सीमा भागात होते। कर्नाटकातील हेरिटेज रिसॉर्ट मध्ये सुद्धा हगवणेंचा मुक्काम होता। हगवणेसाठी कर्नाटकचे माजी आमदार वीरकुमार पाटलांच्या मुलानं रूम बुक करून दिली होती। 19 तारखेला प्रीतम पाटील आले आमच्याकडे, अराउंड 9-9:30 असं आसपास, टायमिंग नक्की माहीत नाही। त्यांच्याबरोबर आणखीन 2-3 होते, खरं ते पण काय समोर आले नाहीत आमच्या, फक्त प्रीतम पाटीलच समोर आलेले, म्हणजे बुकिंग त्यांनी करायला। 2 वर्षापूर्वी सुद्धा वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय। वैष्णवीनं 27 नोव्हेंबर 2023ला आत्महत्येचा प्रयत्न केला होता। पोलिसांना खासगी रुग्णालयाकडून वैष्णवीच्या उपचारांची कागदपत्र मिळाली। वैष्णवी हगवणेकडनं कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न झालाय। 2 वर्षापूर्वी सुद्धा वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय। वैष्णवीने 27 नोव्हेंबर 2023ला आत्महत्येचा प्रयत्न केला होता। पोलिसांना एका खासगी रुग्णालयाकडून वैष्णवीच्या उपचारांची कागदपत्र मिळाली आहे। त्यामध्ये आधी वैष्णवीनं कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता हे समोर आलं। तर वैष्णवीला लग्नामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण असल्याची माहिती मिळते। हगवणे कुटुंबानं लग्नामध्ये कसपटे कुटुंबाकडून 51 तोळे सोनं घेतलं होतं। दरम्यान बावधन पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र आणि सासू यांची चौकशी केली आहे। तर फरार निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ आणि फोटो समोर आलाय। कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा निलेशचा व्हिडिओ समोर आला आहे। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्यानं गुन्हा दाखल झालेला आहे। फरार निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ आणि फोटो समोर, पोलिसांकडून निलेश चव्हाणचा लॅपटॉप जप्त। फरार निलेश चव्हाणचा कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। वैष्णवीच्या माहेरच्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल आहे। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। बंदूक जप्त करण्यासाठी निलेशच्या घरी रात्री उशिरा पोलीस धडकले होते। छापेमारी दरम्यान पोलिसांच्या हाती बंदूक लागली नाही। छापेमारीत पोलिसांकडून निलेश चव्हाणचा लॅपटॉप जप्त करण्यात आला। निलेशच्या लॅपटॉपमध्ये पत्नीसह इतर मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले। वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावताना निलेशनं बंदूक वापरली होती। निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांची वारजे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। कसपटे कुटुंबाला धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांची चौकशी झाली। हे घटनेसंदर्भातले जे लोक संबंधित आहेत त्या सर्वांना पोलीस स्टेशनला किंवा
त्या ठिकाणी बोलून त्याची चौकशी केली जाईल. त्याच्या घरात ते जे त्याचे बंधू आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे ते करी नसल्यामुळे, आणि जर चौकशीला त्यांनी कॉपरेट नाही केलं तर पुढची कारवाई जी आहे, पुढची स्टेप ते पोलीस नक्की याच्यामध्ये करेल. कारण गन लावली, दहशत निर्माण केली की लोक घाबरतात आणि म्हणूनच अवास्तव गन्स कोणालाही देण्यात येऊ नये. पण निलेश चव्हाणला जसं ग्रामीण यांनी नाकारलेली होती जी परवानगी, ती सुपेकरांनी त्यांना दिली. निलेश चव्हाणच्या वडिलांची प्रकृती खालावली असून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. निलेश चव्हाण पुणे पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. निलेश चव्हाण कालपासून फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. आज उद्यामध्ये 2 दिवसात पोलीस मुसक्या आवळतील, कारण का ज्या पद्धतीने त्यांनी राजेंद्र हगवणे आणि सुशीलच्या पण मुसक्या आवळल्या, तरी हाही तुम्हाला लवकरच अटकेत झालेला दिसेल. परंतु किडनॅपिंगचा गुन्हा नाही दाखल होऊ शकत. काही गोष्टी अशा आहेत कायद्यामध्ये, जी घटना घडली आहे त्याच्यानुसारच कलम लागतात. आणि आता पाहूयात 5 मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. 5 मोठ्या बातम्या. बातमी 1. 8 दिवस अगोदरच मान्सून केरळात पोहोचला. मान्सून सध्या गोव्याच्या सीमेवर. 2 दिवसात मान्सून महाराष्ट्रात. दरवर्षी 1 जूनला केरळात पोहोचणारा मान्सून यावर्षी मात्र 8 दिवस अगोदरच पोहोचलाय. 16 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मान्सून 8 दिवस आधी दाखल झालाय. सध्या मान्सून कर्नाटक गोव्याच्या सीमेवर असून 2 दिवसात मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होणार आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाढलेलं तापमान, जलवायू परिवर्तन आणि चक्रीवादळ यांच्यामुळे मान्सून लवकर दाखल झालाय. बातमी 2. भारताची संयुक्त राष्ट्रसंघात कठोर भूमिका. पाकिस्तानच्या कुरापती थांबेपर्यंत सिंधू करार स्थगितच. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहणार असल्याचं भारतानं युएनओत ठणकावलंय. पाकिस्तान सतत दहशतवादाला पोसत असल्यानं पाक बरोबरचे संबंध तोडल्याचा उल्लेखही भारतानं युएनओ मध्ये केलाय. पाकिस्तान सिंधू नदीवरील प्रकल्पांच्या आधुनिकीकरणाला सतत विरोध करतो. तसंच पाकिस्तान सिंधू कराराचं सतत उल्लंघन करत असल्याचंही भारतानं म्हटलंय. बातमी 3. शुभमन गिल झाला टेस्ट टीमचा कॅप्टन. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम घोषित. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीमचा कॅप्टन शुभमन गिल असेल तर व्हाईस कॅप्टन ऋषभ पंत असेल. बीसीसीआयनं एका बैठकीनंतर इंग्लंड दौऱ्यासाठी ही टीम घोषित केली आहे. 18 जणांच्या टीममध्ये करुण नायर आणि शार्दुल ठाकूरचाही समावेश आहे. बातमी 4. ॲपल भारतातच बनवणार आयफोन्स. ट्रम्पच्या धमकीला झुगारून निर्णय. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 25% शुल्क लावण्याच्या धमकीनंतर सुद्धा ॲपलनं आयफोन भारतात बनवण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेत विकले जाणारे आयफोन्स अमेरिकेतच बनवले जावेत असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. ॲपलचे सीईओ टिम कुक यांना ट्रम्प यांनी 25% टॅरिफ लावण्याची धमकीही दिली होती. भारतात ॲपल जवळपास 4 कोटी आयफोन्सचं उत्पादन करेल. मोठी बाजारपेठ असल्यामुळे सरकारी सुविधांमुळे ॲपलनं आयफोन भारतात बनवण्याचाच आता निर्णय घेतलाय. बातमी 5. सिंधमध्ये पाकिस्तान सरकारचा विरोध. बेनझीर भुट्टोच्या मुलीच्या ताफ्यावर हल्ला. सिंध प्रांताच्या जमशेरे शहराजवळ आसिफा भुट्टोच्या ताफ्यावर स्थानिक लोकांनी हल्ला केला. हल्ला करणारे आंदोलक या भागात होणाऱ्या बांधाला विरोध करत होते. सुरक्षा यंत्रणांनी पोलिसांनी आसिफा भुट्टोला आंदोलकांपासून वाचवलंय. आसिफा भुट्टो पाकिस्तानी संसदेच्या सदस्य आहेत. लाठ्या काठ्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानं या भागात वातावरण चांगलंच तापलं होतं.